आणि आता एक मोठी बातमी, प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय। दुपारी 12 वाजता मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। दुपारी 12 वाजता मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। प्रशांत जगताप हे आता राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि दुपारी 12 वाजता त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश केला जाईल। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। सुस्मिता, प्रशांत जगताप यांनी अखेरीस महत्त्वाचा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काँग्रेसमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा जंगी पक्षप्रवेश हा होणार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येत असल्याने नाराज असलेल्या प्रशांत जगताप यांनी वारंवार आपली नाराजी माध्यमातून किंवा पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवलेली होती। आपल्या विचारसरणीला अनुसरून असणारा दुसरा महत्त्वाचा पक्ष काँग्रेस असा पक्ष आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये आपण काँग्रेसच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असण्याचा मानस सुद्धा प्रशांत जगताप यांनी केलेला आहे। यामुळे पुण्याच्या एकूणच महानगरपालिका निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असणार आहे तर दुसरीकडे काँग्रेसचं संपूर्ण नेतृत्व हे प्रशांत जगताप यांच्या सोबत उभं राहणार आहे। स्थानिक नेत्यांशी चर्चा करून हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा करून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सतेज पाटील हे काँग्रेसचे पुणे विभागाचे प्रभारी आहेत। त्यांनी देखील प्रशांत जगताप यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवलेला आहे आणि आज दुपारी 12 वाजता टिळक भवन मुंबईमध्ये हा जंगी पक्षप्रवेश प्रशांत जगताप यांचा होणार आहे। त्यामुळे एकूणच राजकीय प्रवासाला वेगळ्या पद्धतीने सुरुवात प्रशांत जगताप यांच्याकडून आजपासून होणार आहे। बरं सुस्मिता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।